Welcome to all students. Today's topic is the external character. External characteristics of the Scoliton. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला ही जी इमेज आहे ती इमेज तुम्हाला ही जे पेज आहे तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला सेंड केला जाईल आणि विथ व्हिडिओ. त्याच्यामुळे जे तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लिअर पॉईंट्स लक्षात येत नसेल तुम्हाला या पेजवर सुद्धा ऑब्झर्व होऊन जातील. ओके, आता बघा एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्कॉलिडॉनमध्ये द बॉडी कशी आहे, लॉंग, लॅटरली कॉम्प्रेस अँड स्पिंडल शेप टॅपरिंग द both ends. Body is the long and then laterally compressed and spindle shape आहे, टॅपरिंग आहे both ends मध्ये. ड्रॉसल सरफेसला जो कलर आहे बॉडीचा तो आहे ग्रे, डार्क ग्रे. ड्रॉसल सरफेस कसा आहे बॉडीचा, ड्रॉसल सरफेस ऑफ बॉडी इज डार्क ग्रे आणि वेंट्रल साईड जी आहे ती आहे पेली व्हाईट. कशी आहे, पेल व्हाईट. लेंथ किती आहे टोटल 16 सेंटीमीटर. ओके, देन बॉडी इज डिव्हिजनेबल इंटू 3 पार्ट्स, हेड, ट्रंक अँड टेल. किती पार्टमध्ये, हेड, ट्रंक अँड टेल. बट देअर इज नो डिस्टिंक्ट बाउंड्रीज बिटवीन देम. कोणत्याही प्रकारची बाउंड्रीज प्रेझेंट नाही आहे. ओके, आता फर्स्ट पार्ट आहे हेड. हेड कुठे प्रेझेंट आहे, ड्रॉसो वेंट्रली फ्लॅटन्ड अँड प्रोड्यूस होते फॉरवर्ड टू फॉर्म करते स्नाउट. ड्रॉसो वेंट्रली फ्लॅटन्ड आहे अँड प्रोड्यूस करते फॉरवर्ड साईडमध्ये म्हणजे फ्रंट साईडमध्ये स्नाउट. अँड देन हेड बियर्स करते. हेडच्या रिजनमध्ये कोणकोणते पार्ट्स प्रेझेंट आहे, माउथ, नॅरीज, external gill slits and ampullary pores. Which parts are present? Mouth, nares, external gill slits and ampullary pores. Okay, first is the mouth. माउथ कसं म्हटलेलं पार्ट बघा, क्रिसेंट्रिक माउथ जे आहे प्रेझेंट आहे. क्रिसेंट्रिक माउथ सिच्युएटेड कुठे आहे, वेंट्रल सरफेस ऑफ हेड, वेंट्रल सरफेस ऑफ हेड. ओके, देन जे माउथ आहे इट इज बाउंडेड बाय द अप्पर अँड लोअर जॉ. जे माउथ आहे ते बाउंडेड कसं आहे, अप्पर अँड लोअर जॉजनी. ओके, बाउंडेड बाय द अप्पर अँड लोअर जॉज. आणि जे स्किन आहे त्याला स्किन काय म्हटलेलं आहे, फोल्डेड ओव्हर द जॉज. म्हणजे माउथ प्रेझेंट आहे, माउथ कशाने बाउंडेड आहे, अप्पर अँड लोअर जॉज. आणि जे जॉज आहे त्याला कवर्ड कशाने केलेलं आहे, स्किननी. आणि फॉर्म काय करतात, लिप्स. ओके, आणि लिप्स कशा आहे, आर इनमुवेबल, विच आर इनमुवेबल. अँड इच जॉज, आता जॉजमध्ये काय प्रेझेंट असतात, टीथ. पण इच जॉजमध्ये किती टीथ प्रेझेंट आहे, 1 to 2 rows ऑफ टीथ आर प्रेझेंट, 1 to 2 rows ऑफ टीथ प्रेझेंट. ओके, देन नेक्स्ट इज द नॅरिस. नॅरिसमध्ये बघा 2 क्रिसेंट्रिक अपर्चर्स इज प्रेझेंट, इज कॉल्ड ॲज अ नॅरिस. कुठे प्रेझेंट आहे, वेंट्रल सरफेस ऑफ द स्नाउट अँटेरियर टू द माउथ. वेंट्रल सरफेस ऑफ स्नाउट अँटेरियर टू द माउथ. डायग्राममध्ये बघा, दे आर ऑलिफॅक्टरी इन फंक्शन्स बिकॉज द इंटरनल नॅरीज आर अब्सेंट. कोणतं फंक्शन्स असते, ऑलिफॅक्टरी इन फंक्शन्स बिकॉज देअर इंटरनल इयर्स काय अब्सेंट आहे, इंटरनल नॅरीज जे आहे अब्सेंट आहे. त्याच्यामुळे कोणतं फंक्शन्स अब्सेंट आहे त्याच्यामध्ये, रेस्पिरेटरी ऑर्गन्स इज अब्सेंट, कॅन नॉट बी फंक्शन्स ॲज अ रेस्पिरेटरी ऑर्गन्स. पुन्हा बघा, ऑलिफॅक्टरी फंक्शन्स बिकॉज दे आर इंटरनल नॅरीज. इंटरनल नॅरीज असल्यामुळे ऑलिफॅक्टरी फंक्शन्स आहे. आर नॉट दे ऑलिफॅक्टरी इन फंक्शन्स बिकॉज द इंटरनल नॅरीज आर अब्सेंट. इंटरनल नॅरीज जे आहे ते अब्सेंट असल्यामुळे काय प्रेझेंट आहे, ऑलिफॅक्टरी फंक्शन्स. ऑलिफॅक्टरी फंक्शन्स बिकॉज देअर इंटरनल नॅरीज आर अब्सेंट. ऑलिफॅक्टरी फंक्शन्स का बरं असते, कारण की इंटरनल नॅरीज अब्सेंट आहे. अँड सो दे कॅन नॉट द रेस्पिरेटरी ऑर्गन. आणि त्याच्यामध्ये काय प्रेझेंट नाही आहे, सो दे कॅन नॉट फंक्शन्स ॲज द रेस्पिरेटरी ऑर्गन. रेस्पिरेटरी ऑर्गन जे आहे त्याचं फंक्शन्स परफॉर्म करत नाही. ओके, देन नेक्स्ट इज द आईज. आईजमध्ये बघा एक पर्टिक्युलर तुम्हाला याचा तुम्हाला 4 मार्क्ससाठी स्पेशल आईजचा टॉपिक येईल आणि ही डायग्रामसुद्धा येईल त्याच्या ड्रॉ करण्यासाठी. मीन्स तुम्हाला क्वेश्चन येणार, ड्रॉ द आय स्ट्रक्चर ऑफ द स्कॉलिडॉन. ड्रॉ द आय स्ट्रक्चर ऑफ स्कॉलिडॉन. त्याच्यामध्ये आयमध्ये तुम्हाला 4 मार्क्ससाठी हा क्वेश्चन आल्यानंतर 2 मार्क्ससाठी फिगर राहणार, 2 मार्क्ससाठी डिस्क्रिप्शन. ओके, बघा आता याच्यामध्ये 2 लार्ज सर्क्युलर आईज आर सिच्युएटेड ऑन साईड ऑफ द हेड. काय म्हटलेलं आहे, 2 लार्ज. डायग्राममध्ये ऑब्झर्व बघा करा या ठिकाणी, 2 लार्ज, इथे फिगर दिलेली आहे एक स्पेशल. 2 लार्ज सर्क्युलर आईज, किती आहे 2 आणि लार्ज सर्क्युलर आईज प्रेझेंट आहे. कुठे सिच्युएटेड आहे, ॲट द साईड ऑफ द हेड. हेडचा रिजन आहे त्या रिजनमध्ये 2 लार्ज आईज प्रेझेंट आहे. ओके, आईज प्रोव्हाइड काय करते, अप्पर अँड लोअर आयलाइड्स. काय प्रोव्हाइड करता, अप्पर अँड लोअर आयलिड्स. ओके, डायग्राममध्ये बघा अप्पर अँड लोअर आयलिड्स. देन विच आर मेरली आउटग्रोथ ऑफ द स्किन आर मुवेबल. ते काय फॉर्म करतात, आउटग्रोथ ऑफ द स्किन
पण ते कसे राहते आर मुव्हेबल, कसे राहतात मुव्हेबल. देन नेक्टिएटिंग मेम्ब्रेन लाईज अलॉंग द अँटिरो व्हेंट्रल बॉर्डर ऑफ द आय. जी नेक्टिएटिंग मेम्ब्रेन आहे फिगरमध्ये बघा, नेक्टिएटिंग मेम्ब्रेन कुठे प्रेझेंट आहे, अँटिरो व्हेंट्रल बॉर्डर ऑफ द आय. ठीक आहे. पुन्हा बघा 2 लार्ज सर्क्युलर आईज प्रेझेंट आहे हेडच्या रिजनमध्ये. अपर अँड लोअर आयलाइट्स प्रेझेंट असतात आणि ते कसे असतात आर द आउटग्रो, त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे प्रेझेंट आहे विच आर मेरली आउटग्रोथ फॉर्म करतात ऑफ द स्किनमध्ये अँड मुव्हेबल. ओके. देन नेक्टिएटिंग मेम्ब्रेनसुद्धा प्रेझेंट आहे अँटिरो व्हेंट्रल बॉर्डर ऑफ द आयमध्ये. फिगरमध्ये लेबलिंगसुद्धा दिलेली आहे. नेक्टिएटिंग मेम्ब्रेन आर लाईज ऑन द अँटिरो व्हेंट्रल बॉर्डर ऑफ द आय. ओके. अँड कॅन बी ड्रॉन ओव्हर द आय ड्युरिंग द डेंजर. म्हणजे ते काय म्हटलेलं आहे, कॅन बी ड्रॉ ओव्हर द आय ड्युरिंग दी डेंजर. म्हणजे ती जी नेक्टिएटिंग मेम्ब्रेन असते ज्यावेळेस कोणतं डेंजर्स आलं असेल त्यावेळेस ते हायलाईट होतात. ओके. देन प्युपिल इज नॅरो अँड व्हर्टिकल. त्यामध्ये प्युपिल जे आहे त्या कशा असतात, इज नॅरो अँड व्हर्टिकल. ओके. प्युपिल इज नॅरो अँड व्हर्टिकल. So in this lecture this topic completed. Okay, thank you.